महिन्यात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। विविध ठिकाणी रॅली, जाहीर सभा आणि उमेदवारांशी थेट संपर्क मोहिमा राबवण्यात येत आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेल्डा येथे आयोजित निवडणूक सभेत भाजपवर जोरदार टीका केली। त्या म्हणाल्या की भाजप समाजातील विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। निवडणुका संपल्यानंतर भाजप सरकार गॅस आणि रोख रक्कम देण्याच्या योजना थांबवेल। भाजपचा उद्देश देशाची लूट करणे आहे। दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून त्यांनी पथानामथिट्टा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले। आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले की सत्य हे आहे की नरेंद्र मोदींवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांवरही दबाव टाकत आहेत। निवडणुका जवळ येत असल्याने देशातील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे। विविध पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असून प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे।